नमस्कार मित्रांनो, घरासमोर किंवा परिसरात पपईचं झाड नसावं असं का म्हणतात जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये झाडे लावण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, पण काही झाडं अशी आहेत जी लावणे अशुभ मानले जाते. घरात सकारात्मक ऊर्जा आणायची असेल, नकारात्मकतेला बाहेर काढायचे असेल तर झाडे लावावी असे सांगितले जाते. कारण विविध फुलांची, फळांची झाडे आपल्या घरात प्रदूषण दूर पळवतात, त्यामुळे घरात सकारात्मकतेचा वास होतो, आपली प्रगती होते असेही सांगितले जाते. जसे झाडे आपली प्रगती करतात तसे ती आपली अधोगतीही करतात का? वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये झाडे लावण्याचे विशेष महत्त्व मानले जाते, पण काही झाडं अशी आहेत जी लावणे अशुभ मानले जाते. होय, काही झाडे अशी आहेत जी आपल्या घरात नकारात्मकता अधिक पसरवतात. त्यामध्ये पपईच्या झाडाचाही समावेश होतो. याबद्दल अधिक माहिती ज्योतिषी पंडित त्रिपाठी यांनी दिली आहे. घरासमोर पपईचे झाड लावता येते का? वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पपईचे झाड कधीही लावू नये. हे झाड स्वतःहून वाढले तरी सुरुवातीला ते काढून दुसऱ्या ठिकाणी लावावे. असे म्हटले जाते की घरासमोर पपईचे झाड लावल्याने व्यक्तीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात कलह सुरू होतो, त्यामुळे घरासमोर पपईचे झाड लावणे टाळावे. आम्ही तुम्हाला सांगतो, पपईच्या झाडाच्या खोडात हिंग लावल्यास घरातील सर्व त्रास दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पपईच्या झाडामध्ये पितरांचा वास मानला जातो, त्यामुळे हे झाड घरात लावू नये. इतकंच नाही तर असं मानलं जातं की घरात पपईचे झाड लावल्याने मुलांना नेहमीच त्रास होतो, त्यामुळे घरासमोर पपईचे झाड लावणे टाळावे. घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नका. जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात पपईचे झाड लावत असाल तर ते अशुभ मानले जाते. असे म्हणतात की हे झाड अंगणात लावल्याने घरात नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबामध्ये कधीही सुख शांती येत नाही. शिवाय घरात नेहमी कलहाची परिस्थिती असते, त्यामुळे घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.